विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन सुरुवात तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. मग झालेल्या चुका गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी मुलांकडून झालेल्या चुका ज्या असतील, मग या वर्षी मुलांनी परत त्याच चुका केल्या तर चालेल का? नाही. पण मुलं कुठं चुकतायत हे तुम्हाला कुठं माहिती आहे? पण मला माहिती आहे ना. मग 23 वर्षाचा अनुभव तोच तर महत्वाचा आहे. कुठं चुकतात मुलं सगळं मला माहिती आहे. इनिशियल स्टेज ही आता जी सुरुवात आहे ना, इथं चुकतात मुलं. आता तर सुरुवात झालेली आहे. करू की निवांत. हळू. 10 दिवस एकच टॉपिक घेऊन बसतात. एखादं कुठलंतरी मोठं पुस्तक आणतात एम-सी-क्यू सॉल्व्हिंगसाठी लक्षात घ्या आणि पहिल्याच टॉपिकमध्ये 1000 एम-सी-क्यू आहेत हो रोटेशनल डायनामिक्सच्या. पी-वाय-क्यू 400-500 आहेत. बाकीचे प्रश्न पण आहेत. मग तिथं ना एवढा वेळ जातो ना, मग तिथं जाणीव व्हायला लागते, की पहिल्या टॉपिकला एवढा वेळ. नंतर काय होतं, की तेही बंद होतं. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग टोटली बंद होतं. बरं, मग नंतर काय? नुसतं एक डेली रुटीन फॉलो करायचं होतं. सकाळी जिमला जातोय किंवा रनिंगला जातोय, स्विमिंगला जातोय, तिथून येतोय, कोचिंगला जातोय. तिथं दिवसभर टाईमपास सगळं हे होतंय. क्लास सुटल्यानंतर घरी येतोय, पुन्हा मित्रांच्याबरोबर टाईमपास करतोय. काय होमवर्क असेल, जर्नल सबमिशन तेवढंच. दिवाळीपर्यंत हे असंच चालतंय. दिवाळीनंतर काय होतं माहितीये का? जाणीव व्हायला लागते, अरे बोर्डची एक्झाम आली जवळ. मग पॅनिक मोड. मग त्यात ही जर जेईची प्रिपरेशन करत असेल ना, तर त्याच्या लक्षात येतं, की पावणे 2 वर्ष आपण युनिट टेस्ट दिली नाही, सेमेस्टर दिली नाही, प्रिलिम दिली नाही, काही केलेलं नाहीये आणि आता बोर्डची एक्झाम. आपण फक्त एन घेऊन बसलो. क्लासमध्ये सांगितलं बोर्डचं करून घेऊ. बोर्डचं काही केलं नाही, आता मलाच करावं लागणार आहे. मग अशा वेळेस तो पॅनिक मोड येतोय. मग जेईचा पहिला अटेम्प्ट जानेवारीत येतोय. मग त्यात फेल्युअर येतंय. मग हे टाळण्यासाठी केलं काय पाहिजे सांगतो. हे टाळण्यासाठी डेली हा शब्द इम्पोर्टंट आहे. डेली तुम्हाला फिजिक्सला वेळ द्यावा लागेल. ओके. डेली तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री करावं लागेल. डेली तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री करावं लागेलच हे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट. ओके. बरं. त्याचबरोबर मॅथ्ससाठी पण रोज वेळ दिला पाहिजे. अरे पण कुठून आणू मी हा वेळ? आणावं लागेल. टाईम टेबल मॅनेज करावं लागेल. इथून तर आयुष्याची सुरुवात झालेली आहे. हार्ड वर्क, प्लॅन. मी तुम्हाला सांगतो, मला काय तुम्ही सांगायचं नाही. दिवाळीपर्यंत ॲट एनी कॉस्ट. दिवाळीपर्यंत ॲट एनी कॉस्ट पोर्शन क्लिअर व्हायला पाहिजे. ॲट एनी कॉस्ट बोलतो मी लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट हां. तर दिवाळीनंतर मला फक्त रिव्हिजन हवी आहे. आणि ज्याला हे जमेल ना, रिझल्टची गॅरंटी आहे लक्षात घ्या. 100% गॅरंटी असणार आहे. आणि हो, हे करत असताना दिवाळीनंतर मग प्रॉपर रिव्हिजन वगैरे व्हायला पाहिजे, हे की नाही? आता मी तुम्हाला सांगतो, मी क्षणभर, एक क्षणात मी तुम्हाला फक्त आपल्या कोर्सेस बद्दल सांगणार आहे. आणि कारण महत्त्वाची अनाउन्समेंट काय आहे, की त्यांनी व्हिजन बॅच घेतलेली आहे ना, बघा, मी आता तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप्लिकेशनवर जावा. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचे तुम्हाला 2 व्हिडिओ अपलोड झालेले दिसतील तिथं. फ्री कंटेंट आहे. बघून घ्या. तुमचा कॉन्फिडन्स नाही वाढला तर मला विचारा. मी तुम्हाला सांगू का बाळांनो, अतिशय इम्पोर्टंट आहे ही जी फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे ना, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत रोज तुम्हाला 1 लेक्चर त्यावर मिळणार. म्हणजे ही रिक्वायरमेंट फुलफिल होईल. फिजिक्सला रोज डेली रिव्हिजन असणार आहे तुमची आणि न्यूमेरिकल घेण्याची माझी पद्धत टोटली वेगळी असणार आहे. नॉर्मली सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून मी ते शिकवलंय. जमलंच पाहिजे, आलंच पाहिजे. मी वीक आहे, मला मला जमत नाही, बाकीची मुलं हुशार आहेत, आता इथनं पुढे नाही. सगळ्यांना चांगले मार्क पडले पाहिजेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक केमची बॅच लॉन्च करायची आहे. मी सांगतो तुम्हाला ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बॅचमध्ये पण सोमवार ते शुक्रवार तुम्हाला डेली एक व्हिडिओ मिळणार आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हा क्रॅश कोर्स तोही लॉन्च व्हायचा आहे. सी होऊ दे. मी सी झाल्यानंतर लगेचच ती बॅच सुरूच करणार आहे. रिझन काय? उन्हाळ्याची सुट्टी नाहीये तुम्हाला लक्षात घ्या. दिवाळीचं टार्गेट आहे. दिवाळीपर्यंत फिनिश करायचं आपल्याला. संघर्ष बॅच आता मी तुम्हाला सांगतो. हे मी डिस्काउंट का लिहिलंय ते पण सांगतो. ज्यांनी ऑलरेडी व्हिजन बॅच 4500 ला पर्चेस केलेली आहे ना, त्यांना न्यूमेरिकल बॅच टोटली फ्री मिळणार आहे. ओके. मध्ये मी लॉन्च केली होती. लगेच मुलांनी पर्चेस करायला सुरुवात केली. त्यामुळे मी तिला अनपब्लिश करून ठेवलं होतं काही दिवस. ओके. पण ज्यांनी व्हिजन बॅच घेतले त्यांना फिजिक्सची बॅच घ्यायची काही गरज नाही. त्यांना व्हिजनच्याच बॅचमध्ये फोल्डर चेक करा. एक ॲड झालेला आहे. त्यात ह्याचे लेक्चर्स मिळणार आहेत. ही बॅचचे लेक्चर जेव्हा सुरू होतील, फ्री मिळणार आहे तुम्हाला. क्रॅश कोर्स तर आपला आहेच. व्हिजन बॅचमध्ये आपण सुरुवातीला सांगितलं 11-12चं सगळं तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या. संघर्ष बॅचला खूप मोठा 50% पेक्षाही जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे.
बरं, व्हिजन बॅच नकोय आम्हाला. ह्या सगळ्या बॅचेसची मला काही गरज नाही. मला फक्त फिजिक्स न्यूमेरिकल बॅच पाहिजे. ओके, मग ₹1500 ला आहे फिजिक्स न्यूमेरिकल बॅच. त्याच्यावर पण काही दिवस डिस्काउंट मिळणार आहे. मला फक्त संघर्ष बॅच हवंय, की ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री पूर्णपणे बोर्डची प्रिपरेशन करून घेतली जाणार आहे. ओके, पूर्णपणे थियोरेटिकल, डेरिव्हेशन्स वगैरे सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित इम्पोर्टंट कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला सांगतो त्या टॉपिकमध्ये जे बोर्डला येण्यासारखे प्रश्न आहेत ते सगळे म्हणूया आपण. त्याची तेवढी बॅच घ्यायची ती बॅच घेऊ शकता तुम्ही. फक्त मला क्रॅश कोर्स हवाय, की ज्याच्यामध्ये 11th आणि 12th च्या एम-सी-क्यूज असतील, पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग वगैरे असेल, तर ती सेपरेट बॅच आहे लक्षात घ्या. ओके. पण ह्या बॅचेस पैकी ही बॅच मी लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच लॉन्च करेन नंतर. पण तुम्हाला ह्या सगळ्यांची किंमत एवढी होते, ह्याच्यात थोडंसं ॲड केलं तर सगळंच तुम्हाला मिळणार आहे. मग तोपर्यंत फ्री कंटेंट आहे ना, तो बघायचा आहे तुम्हाला. बरं आता माझ्या बॅचबद्दल तर सांगून झालंय लक्षात घ्या. आता थांबा. इतका वेळ तुम्ही व्हिडिओ बघताय ना, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो फोन कॉल उचलणं इम्पॉसिबल आहे. पण काही दिवस माझ्यावर सी लोड प्रचंड आहे बरं का. एक 27 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर मी तुमच्या WhatsApp मेसेज वगैरे प्रॉपर त्याला रिप्लाय देत राहीन बरं का. पण मुद्दा महत्वाचा आहे. यानं होईल काय सांगतो. रोज न्यूमेरिकल्सला वेळ द्यायचा आहे फिजिक्स. रोज ऑर्गॅनिक केमिस्ट्री करायचा आहे. मॅथ्सला पण वेळ द्यायचा आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ लेक्चर्स बघा बरं का. ते छोटे आणि एकदम परफेक्ट असणार आहेत. तुमचा जरा देखील त्यात टाईमपास असणार नाहीये. पट ते सगळं कव्हर होईल. बरं आता हे करत असताना मी तुम्हाला सांगतो. आपण यावर्षी माझ्या 13 फुल लेंग्थ टेस्ट झाल्यात बरं का 2025 च्या बॅचला बरं का. 13 आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, ह्याच्या फुल लेंग्थ टेस्ट झाल्यात ना, ह्याच्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स खूप वाढला. टाईम मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित झालं. फुल लेंग्थ टेस्टला सुरुवात कधी झाली माहिती आहे का? एप्रिलमध्ये. हां. पण ह्या 2020 मी काय म्हणतो दरवर्षी चेंजेस होणार ना. मग यावेळेस 2026 ला माझं सरळ-सरळ प्लॅन आहे. दिवाळीपासून जे-डबल-ईच्या पहिल्या अटेम्प्ट पर्यंतच 5 तरी फुल लेंग्थ टेस्ट व्हायला पाहिजेत अगोदरच. ठीक आहे. कारण जे-ई-च्या पहिल्या अटेम्प्ट नंतर पूर्ण फोकस हा बोर्डच्या एक्झामवर द्यावा लागतो. द्यायचा. आणि बोर्डची एक्झाम झाल्यानंतर 50 दिवस मिळतोच 50 दिवस वेळ. मग 50 दिवसात अगदी पुन्हा 15 फुल लेंग्थ टेस्ट होऊ शकतात. इथे मी 5च पकडतोय कारण मला त्यावेळेस फुल लेंग्थ टेस्ट नंतर मला तुम्हाला एनालिसिससाठी वेळ द्यावा लागणार आहे. दिवाळीनंतर लक्षात घ्या. डेली एक फुल लेंग्थ टेस्ट देऊन चालणार नाही. एक फुल लेंग्थ टेस्ट कुठं चुकलं आपलं, काय झालं? मग 3-4 दिवसांनी दुसरी टेस्ट म्हणूया आपण. असं करत मला वाटतं 10 पण टेस्ट होतील. होऊ शकतात. काही अवघड नाहीये. म्हणजे सगळ्यात इम्पोर्टंट टेस्ट आहे. आता मी तुम्हाला इथं क्लिअरली सांगतो. माझ्या ऑफलाईन ज्यांनी ऑनलाईन कोर्स घेतला, अशी काही मुलं सी प्रिपरेशनसाठी इथं आली होती. ओके, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत. पण मी बघितलं वर्षभर एकही टेस्ट दिली नव्हती. आपण ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाईड करतोय, पण दिल्याच नाही टेस्ट. मग मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, तुमचे पालक कष्टाचे पैसे इथं भरतायत. तुम्हाला टेस्ट द्यायला जमणार असेल, तुम्ही अभ्यास करणार असाल तर कोर्स पर्चेस करा, नाहीतर करू नका. तुम्हाला टेस्ट देणं होणार नसेल, तर कोर्स पर्चेस करू नका. कारण तुम्हाला क्लिअरली सांगू का, टेस्ट शिवाय रिझल्ट लागणारच नाहीये. माझ्याकडे कितीतरी मुलं अशी आहेत, आता कुणाचं नाव घेत नाहीये. एकही टेस्ट चुकवलेली नाहीये. पण फार थोडी मुलं आहेत ते. मॅक्सिमम मुलं जी आहेत ना घाबरतात, तणाव घेतात. ऑनलाईनचा हा मोठा तोटा आहे बरं का. ऑफलाईनची माझी जेवढी मुलं आहेत ना, त्यांना कंपल्सरी मी टेस्ट द्यायला लावतोय. ओके. स्ट्रिक्टली सुपरव्हिजन वगैरे होतंय. माझी पालकांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर हा कोर्स आता पालक व्हिडिओ बघताय, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करा. तुमचा स्टुडंट जर मागत असेल ऑनलाईन कोर्स, मला हा कोर्स घ्यायचा तो कोर्स घ्यायचा आहे. कोर्सची फी कमी आहे म्हणून डायरेक्टली कोर्स त्याला घेऊन देऊ नका लगेच. तू करणार आहेस का? मला रिपोर्ट हवाय. पालकांनी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. मला याच्यावर आता कळालंय सेपरेट व्हिडिओ बनवला पाहिजे. काय होतं 3,000 चे ऑफलाईनला लाखो भरलेत. तेव्हा 3,000 काहीच वाटत नाहीत हो. पण नाही. करणारी मुलं हवी आहेत हे लक्षात घ्या. मग टेस्ट एवढ्या झाल्यानंतर काय अवघड आहे हो? काहीच आहे नाही अवघड. टेस्ट झाले की चुका कळतात. बरं आपल्या क्लास प्लस हे ॲप्लिकेशन जे आपण वापरतो सगळेच वापरतात. त्याला डाटा थोडासा जास्त लागतो. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगू का मुलं काय करतात, की ते अगदी ₹15-20 चा एक पॅक असतो लक्षात घ्या, की त्यात एका तासासाठी अनलिमिटेड डाटा मिळतो. मग Jioचा आहे का एअरटेलचा आहे का चेक करा. आणि त्याच्यात ते एका तासात भरपूर व्हिडिओ डाउनलोड होतात. मग पुन्हा ऑफलाईन मोडमध्ये बघायचं. अरे आयडियाज भरपूर आहेत. काही मुलं डाटाची काळजी करतात. सो डाटा खूप लागतोय. सगळ्यांनाच लागणार आहे. सगळेच यूट्यूबर जे आहेत महाराष्ट्रातले क्लास प्लसच ॲप्लिकेशन वापरतात. प्लस पॉइंट सांगू का? बघा, ज्यांनी वर्षभर आपल्या इथं नाही म्हटलं तरी 70, 60, 70 फुल लेंग्थ टेस्टच 13 झालेत. मग एवढ्या टेस्ट झाल्यात ना आपल्या इथं.
त्या सगळ्याचा रेकॉर्ड राहतो तुमच्याकडं. ग्रीन याचा अर्थ तुमचा करेक्ट आन्सर आहे. रेड म्हणजे रॉन्ग आहे. व्हाईट म्हणजे अनअटेम्प्टेड आहे. म्हणजे नेक्स्ट टाईम रिव्हिजनला नुसती जुनी टेस्ट काढायची, त्या क्वेशनला क्लिक करायचं. आन्सर पण खाली लगेच असते लक्षात घ्या. म्हणजे एकदम बेस्ट आपला प्लॅटफॉर्म असणार आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर या नंबरला WhatsApp करा बरं का. मी संध्याकाळी प्रयत्नच करेन, की तुम्हाला हे कंप्लीट करण्याचं आन्सर करण्याचं. पण त्याच्या अगोदर या बॅचेसपैकी ही बॅच आहे. चेकआउट करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढणारच आणि वाढला तर त्याला लाइक पण करा. या बॅचेसना पण लाइक करा. व्हिडिओला पण लाइक नक्की करा. ओके. बरं मग आपला प्लॅन ठरलाय दिवाळीपर्यंत सगळं फिनिश करायचंय. ओके. आणि होण्यासारखं आहे, करायचं आहे. रोज अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. त्यात तुमचे एक्सरसाइज शेड्यूल पण मी म्हणतो पहाटे उठून पहिला वेळ एक्सरसाइजला दिला पाहिजे. डेली शेड्यूलमध्ये पहिला वेळ कशाला दिला पाहिजे? एक्सरसाइजला. ओके. मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. ऑल द बेस्ट.